नमस्कार मित्रांनो, OS टेलरमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला शर्ट कटिंग दाखवतोय. हे बघा मित्रांनो, किनारी सोडून 2 इंच मार्किंग घ्यायचे. किनारी सोडून 2 इंचावर मार्किंग करायचे. अशा प्रकारे पट्टीसाठी, शर्टच्या पट्टीसाठी सरळ रेषा मारून घ्यायचे. मेजरमेंट तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. पट्टीसाठी मार्किंग सोडली आहे. आता आपली शर्टची उंची आहे 29 इंच. 29 अधिक 1 इंच म्हणजे 30 इंचावर खाली उंचीची मार्किंग करायची आहे. 30 इंचावर मार्किंग केले. त्रेचाळीसच्या ते 2.25 इंच शोल्डर उतरवायचा आहे. 2.25 इंच शोल्डर उतरवलंय. आर्महोलसाठी छातीचा चौथा भाग वजा 1 इंच म्हणजे 11.25 वजा 1 इंच, 9.10वर आर्महोल. आर्महोलची मार्किंग करायची 9.10वर आणि पोटाची मार्किंग करायची 17.5 इंचावर. तर या सर्व रेषा सरळ मारून घ्यायच्या आहेत केलेल्या मार्किंगच्या. शोल्डर 2.25ला उतरवलंय. आर्महोलची मार्किंग, पोटाची मार्किंग, खाली ॲपल कटची मार्किंग 2 इंच वरती ॲपल कटसाठी मारायचं आहे. ही गॅप. आता कॉलर आहे आपली 17.5 इंच, 3.25 इंच टाकायचं आहे कॉलरसाठी. गळ्यासाठी 3.25 इंच सोडलाय. आता इथून शोल्डरच्या निम्मे अधिक अर्धा इंच. शोल्डर आहे 21 इंच, शोल्डरच्या निम्मे 10.5 अधिक अर्धा म्हणजे 11 इंच टाकायचं आहे. शोल्डरच्या निम्मे अधिक अर्धा इंच इथे मेजरमेंट टाकायचं आहे. आता छाती आहे 43 इंच, 43च्या चौथा भाग 9.25 आणि मी फ्रंटची मापं घेतलेत. फ्रंट आणि पोटाचं माप घेतलं आहे. फ्रंटची मापं नसतील तर त्याची कटिंग वेगळी येते, ती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन. बिना फ्रंटची मापं घेता कशी कटिंग करायची. आता फ्रंट आहे आपला 12.5 इंच. 12.5 इंच अधिक अर्धा इंच म्हणजे 13 इंचावर मार्किंग टाकायचे. अधिक अर्धा इंच शिलाई मार्किंग टाकायचे. 12.5 अधिक अर्धा. पोटाचं माप आहे 12 इंच. 12 अधिक अर्धा इंच. आणि सीटचं गेर आहे 12.25 इंच. 12.25 अधिक अर्धा इंच. आता हे सर्व शेप मारून घ्यायचे आहेत. आर्महोल छातीची मार्किंग केली आहे, तिथून 1.25 इंच आतमध्ये घ्यायचं आहे. मार्किंग करायचे 1.25 इंच. 1.25 इंच आतमध्ये करायचे आहे मार्किंग. आणि हा राऊंड शेप द्यायचा आहे. जो काकेखाली शेप येतो आपल्यात तो शेप आहे हा 1.25 इंच. शोल्डर आणि गळ्याची लाईन मारून घ्यायचे. पॉकेटची मार्किंग करायची आहे 9.25 इंचावरती पॉकेटची मार्किंग करायची आहे. वरून 9.25 इंच उंच माणूस आहे. साईडनी 2.25 इंच आणि 5.25 इंचाचं पॉकेट टाकायचं आहे. खाली ॲपल कटचा शेप मारून घ्यायचा आहे. ही आपली फ्रंटची मार्किंग करून झालेली आहे. आता कटिंग करून घ्यायचं आहे. आता मित्रांनो, एक विशेष गोष्ट तुम्हाला सांगतो. हे जर 2.5 इंचापेक्षा जास्त असेल तर आस्तीनला इथे 3 इंच आलं आहे. 2.5 इंचापेक्षा अर्धा इंच जास्त आलं आहे तर आस्तीनला ते तिथे जास्त उतरवायचं आहे. अर्धा इंच आस्तीन उतरवताना ते मी तुम्हाला आस्तीन कटिंगला दाखवतो. कुठल्याही शर्टला हे 2.5 इंचापेक्षा ही गॅप जास्त आली तर जेवढं जास्त येईल तेवढं आस्तीनला ॲडजस्ट करायचं. हे विशेष टीप आहे तुम्हाला. आता हे आपण कटिंग करून घेऊया.
गळ्याचा आकार दिला आहे. आता कटिंग करून घेऊया सर्व केलेल्या मार्किंगवर. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आपल्या मित्रांना शेअर करा. तुमच्या काही कमेंट्स आणि शंका असतील तर कमेंट करा, नक्की उत्तर दिलं जाईल. आणि यापुढे वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ येतील. शोल्डरची मापं कशी टाकायची, शोल्डर कशा प्रकारे काढायचं, आर्महोलमध्ये काय चूक होऊ शकते ते सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे. आता हे आपले फ्रंट कटिंग झालेले आहेत. आता आपण बॅक कटिंग करूया. आता बॅक कटिंग करूया. बरोबर फ्रंटच्या समोरचं 60च्या पन्न्याचं कापड आहे हे, त्याच्यामुळे बरोबर समोर त्याच्या बसणार. हे आता आपण बॅक कटिंग करतोय. घडी घालून घेतली, वरती एक सरळ रेषा मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे दोन्ही कपड्यांना सेम रेषा मारून घ्यायची आहे. समोर अर्धा इंच खाली क्रॉस करायचे आहे. बघा अशा प्रकारे अर्धा इंच खाली क्रॉस करायचे आहे. आता इथे टाकायचं आहे शोल्डरच्या निम्मे. शोल्डर आहे 21, शोल्डरच्या निम्मे होतं 10.5. बॅकला टाकताना फक्त शोल्डरच्या निम्मे टाकायचं आहे, एक्स्ट्रा टाकायचं नाही. आता बॅक ठेवायचा आहे. बॅक कापताना फ्रंटपेक्षा समोर पट्टीजवळ 1.5 इंच कमी कापायचं आहे. दाखवतो तुम्हाला. 1.5 इंच बॅक कमी कापायचं आहे. बटन पट्टी आणि काचपट्टी ही एकामेकावर येते, त्याला 1.5 इंच आहे. बघा ही 1.5 इंच बॅक आतमध्ये घ्यायचं आहे, फ्रंट बाहेर घ्यायचं आहे 1.5 इंच. अशा प्रकारे आहे बघा, 1.5 इंच फ्रंट बाहेर घेतला आहे. तो तसाच घ्यायचा आहे प्रत्येक शर्टला, कारण बटन आणि काचची मार्किंग असते ती बॅक तेवढा कमी लागतो. आता हा पॉईंट, या पॉईंटवरून सरळ शेप द्यायचा आहे. हे बॅक आपण टाकलेलं आहे. तर पट्टीने सरळ रेषा मारायची. हा शेप आतमध्ये मारायचा नाही, नाहीतर बॅक साईडला टाईट होऊ शकतो शर्ट असा मारलात तर. सरळच मारायचा आहे आणि ह्या पॉईंटला जॉईन करायचं आहे. आता हे झालं आपलं बॅक कटिंग. सव्वा 2 इंचच उतरवलं आहे. जेवढा आपण फ्रंटला शोल्डर उतरवलं होतं तेवढाच बॅक उतरवला आहे, 2.25 इंच. आता हे कट करून घ्यायचं आहे. आता कटिंग करतोय आपण. व्यवस्थित मी केलेल्या मार्किंगवरच कटिंग करून घ्यायचं आहे. फ्रंट आणि बॅक झालेत. फ्रंट बॅक कटिंग होत आहेत. खालचा शेप कटिंग करून घ्यायचा आहे. आणि खालच्या शेपसाठी एक विशेष टिप देतोय तुम्हाला. प्रत्येक शर्टला लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा ॲपल कट असेल तेव्हा तेव्हा हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे. ॲपल कटला खालच्या साईडला ॲपल कटला ह्या साईडला लक्षात ठेवा. अर्धा इंच वरती उचलायचा आहे बॅग. अर्धा इंच इथे कट करायचं आहे बॅक साईडला, नाहीतर तुमचा शर्ट पाठीमागे जास्त जाईल. हे प्रत्येक वेळी लक्षात ठेवा, ही स्पेशल टिप आहे. तर हे झाले आपले फ्रंट बॅक कटिंग झालेले आहेत. आता आपण आस्तीन कटिंगकडे जाऊया. फ्रंट आणि बॅक कटिंग झालेत. आता आपण हात कटिंग करायचे आहेत. हे बघा असे दोन्ही कापड घेतले. छोट्या छोट्या लायनिंग आहे त्याला, म्हणून लायनिंग मॅच करून घेतो. तुम्हाला दिसणार नाही कॅमेरामध्ये, त्याच्या लाईन मॅच करून घेतो.
लाईन मॅच करून घेतल्यात. ह्या लाईन मॅच तुम्हाला दिसणार नाहीत कॅमेऱ्यात. मित्रांनो 60च्या पन्न्यामध्ये 160 कापड लागतं आणि 36च्या पन्न्यामध्ये या साईजला 2.5 मीटर कापड लागेल. रेग्युलर 2.25 मीटर लागतं छोट्या साईजला. अशी क्रॉस घडी घालून घ्यायचे आणि आपण जेवढं आर्महोलला टाकलंय लुझिंग तेवढी इथे टाकायची आहे. छातीचा चौथा भाग वजा 1 इंच वरची मार्किंग करून घेतले. आता तुम्ही कप किती इंचाचे लावणार आहे तेवढं वरती सोडून द्यायचं आहे. खाली कप किती लावणार आहे 2.25 2.5 जे काय असेल ते. हे बघा मी 2.25 इंचाचे कप लावणार आहे त्यामुळे 2.25 इंच वर सोडून दिलं आहे आणि हाताची उंची 25. 2.25 इंच वरती सोडून दिलं आहे. तुम्ही 2.5चे लावणार असाल 2.5 लावू शकता. 3चे लावणार असाल 3 सोडू शकता. अशा प्रकारे हाताची उंची 25 अधिक 1 इंच 26 इंचावर उंची टाकली. आता आपल्याला इथे रेग्युलर शर्टसाठी 4 इंच आपण उतरतो, पण इथे 4 इंच न उतरता मगाशी मी जे फ्रंटला सांगितलं तुम्हाला अर्धा इंच जास्त आलं आहे ते अर्धा इंच इथे जास्त उतरवायचं आहे. हे बघा फ्रंटवर दाखवतो परत. हे इथे बोललो ना 2.5 इंचापेक्षा जास्त आलं तर जेवढं जास्त येईल ते इथे जास्त उतरवायचं. नाही तर तुमचे फ्रंट कमी पडतील अस्तीन कमी पडतील आणि फ्रंट वाढतील. हा अर्धा इंच जास्त आला इथे 3 इंच आला आहे तो अर्धा इंच इथे उतरवायचा. 4.5 इंच हा 4.5 इंच उतरवला आर्महोलसाठी. रेग्युलरसाठी 4 इंचच उतरवतात. आता या रेषा मारून घ्यायच्या आहेत. खालची रेष मारून घ्यायची आहे. खाली थोडं क्रॉस करायचं आहे अर्धा इंच असं. अर्धा इंच क्रॉस करायचं आहे. कपच्या निम्मे अधिक 1 इंच जेवढे कप असतील त्याच्या निम्मे करायचं अधिक 1 इंच टाकायची. प्लेट येतात कपला त्याच्यासाठी कपच्या निम्मे अधिक 1 इंच हे अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायचं. इथे जेवढं आपण आर्महोलला टाकलंय छातीला तेवढं टाकायचं. छातीचा चौथा भाग वजा 1 इंच म्हणजे 9.25 इंच आपण टाकलंय फ्रंटला तेवढं टाकायचं. इथे आपण 9.25 टाकलंय त्याप्रमाणे इथे पण 9.25 टाकायचं. आता खालचा शेप आणि हा शेप जोडून घ्यायचा आहे. रेषा मारून घ्यायची अशा प्रकारे. इथे जर तुम्हाला थोडं फिटिंग पाहिजे असेल तर फिटिंगचा शेप द्यायचा. अर्धा इंच आतमध्ये घ्यायचा आणि हा जो पट्टीचा राऊंड भाग आहे त्याने शेप द्यायचा. आतमध्ये शेप दिलाय. हे बघा अशा प्रकारे. आता इथे शेप मारून घ्यायचा आहे तुम्हाला दाखवतो. इथून 2.5 इंच टाकायचं आहे. घडीवरून 2.5 इंच इथे टाकायचं आहे असं आणि 2 रेषा मारून घ्यायच्या आहेत. तुम्हाला दाखवताना सर्व व्यवस्थित दाखवलं पाहिजे. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या शंका असतील तर कमेंट करा. हे बघा हे अशा प्रकारे कटिंग करून घ्यायचं आहे. फिटिंगमध्ये कटिंग होत आहे. फिटिंग लुझिंग कसं हवं असेल तसं. सेंटरला थोडासा कट मारून घ्यायचा आहे छोटासा. हे आपल्या अस्तींची कटिंग झाली आहे. अजून एक शेप द्यायचा आहे फ्रंटचा. ओपन करायचं आणि फ्रंटचा शेप कापून घ्यायचा. पूर्ण शर्टच्या कटिंगच्या मित्रांनो 18 ते 20 मिनिटाचा व्हिडिओ बनतो. व्यवस्थित दाखवायचा असेल तर तेवढा बनवावाच लागेल. बघा असा शेप द्यायचा. हे कटिंग करून घ्यायचं. हा जो खड्डा मारलेला भाग आहे तो फ्रंट साईडला लागेल. हे बघा हे अशा प्रकारे फ्रंट साईडला येईल. आणि मोठा भाग आहे तो बॅक साईडचा आहे.
ह्याच्यामध्ये जास्त गॅप ठेवायची नाही, पाऊण इंचाची गॅप ठेवायची. थोडा व्यवस्थित करून घ्यायचा, जास्त मोठा गॅप ठेवायची नाही त्याच्यामध्ये. बघा हे अशा प्रकारे कट करून घ्यायचं. आता हे आपले अस्तीन तयार झाले आहेत. आता आपण अस्तीन पट्टी कट करायची आहे. अस्तीन पट्टी कशी कट करायची ती बघा. अस्तीन पट्टी नेहमी बॅक साईडला कट करायची, फ्रंटच्या भागावर कट करायची नाही. खालचा पॉईंट वरचा पॉईंट चॉकने मार्किंग करून घ्यायची आणि घडी मारायची. जी घडी येईल त्याची 5 इंचावर कटिंग करायची. ते 5 इंचावर अस्तीन पट्टी कटिंग करायची. हे बघा अशा प्रकारे 5 इंचावर अस्तीन पट्टी कटिंग करायची. आता आपण शोल्डर कटिंगकडे जाऊया. शोल्डरला छोट्या छोट्या लायनिंग आहेत, त्या तुम्हाला कॅमेऱ्यात दिसणार नाहीत म्हणून मी मॅच करून घेतो पहिले. हे बघा हे मॅचिंग करून घेतो. ह्या लायनिंग आहेत, चॉकने मॅच करून घेतल्या आहेत. बॅक साईडला खालच्या साईडला ठेवायचं, वरचा भाग फ्रंट साईडचा आहे. तर ह्या मार्किंगपासून बरोबर वरती 4.25 इंच टाकायचं, म्हणजे तुमची लायनिंग बरोबर परफेक्ट येणार. आणि 2.25 इंच आपण शोल्डर उतरवलं आहे तेवढं 2.25 इंच उतरवायचं. हे 2.25ची मार्किंग. आणि 43 छाती आहे, 2.25 6.5चं शोल्डर काढायचं आहे टोटल. 6.5 इंच, 6.5 इंचावर मार्किंग करायची. तर या सर्व रेषा मारून घ्यायच्या व्यवस्थित. बघा हे 4.25 वर आलं आहे, शोल्डर 2.25 वर आलं आहे आणि खालचं 6.5 वर मार्किंग केलं आहे. आता हे सर्व लाईनी मारून घ्यायच्या. आपलं शेवटचं शोल्डर कटिंग चालू आहे. तर गळ्याचं माप टाकायचं, जेवढं फ्रंटला टाकलं आहे 17.5ची कॉलर आहे, 3.25 इंच तेवढं जिथे पण टाकायचं आहे. टाकलं गळ्याचा आकार द्यायचा आहे. इथे शोल्डरच्या निम्मे अधिक अर्धा इंच 11 इंच टाकायचं आहे. शोल्डर 21 आहे आपलं, शोल्डरच्या निम्मे अधिक अर्धा इंच इथे शोल्डरच्या निम्मेच टाकायचं आहे खालच्या साईडला. आणि या रेषा मारून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे रेषा मारून घ्यायच्या. आता ते कटिंग करून घ्यायचं आहे. शोल्डर गळ्याचा आकार दिला आहे. बरेच दिवसांनी मित्रांनो व्हिडिओ बनवला आहे, त्यामुळे एडिटिंग तेवढीशी जमलेली नाही, सांभाळून घ्या. तुमच्या आग्रह खातर हा व्हिडिओ बनवतो आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. अशा प्रकारे मित्रांनो आपलं शर्ट कटिंग पूर्ण झालेलं आहे. हे बघा हे शोल्डरची ही मॅच लाईनसुद्धा मॅच होणार तुम्ही जोडताना. हे बघा अशा प्रकारे शोल्डरचं कटिंग झालेलं आहे. शर्टची कटिंग पूर्ण झालेली आहे. धन्यवाद.